हम निकले थे पाताल गंगा नदी एक्सप्लोर करने रसायनी में। एक्सप्लोर करते करते एक्सप्लोर कर बैठे एक आकर्षक 800 ईयर्स ओल्ड 800 साल पुराना एंशंट गुलसुंदे शिव मंदिर। तो सोने पे सुहागा हुआ। हम पाताल गंगा नदी के खोज में निकले और हमें भगवान मिल गए। मंदिर में जैसे ही आप एंटर करते हो, श्री राम लक्ष्मण सीता जी हैं वहाँ पे, और हनुमान जी न हो कैसे हो सकता है, हनुमान जी भी है साथ में। चलिए अब बढ़ते हैं भोलेनाथ के गृह की तरफ, जो कि पाताल गंगा के तट पे है। लोग यहाँ पाताल गंगा के तट पे स्नान करके फिर भोलेनाथ के गृह में प्रवेश करते हैं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमस्कार, मी आर डी पाटील, रामचंद्र धोंडू पाटील हे सिद्धेश्वर देवस्थान गुलसुंदेचे पुजारी आहे। पाताळगंगा तीरावर हे देऊळ गेले 700-800 वर्षापूर्वी आहे अशी याची आख्यायिका आहे। या पारंपरिक आम्ही पाटील कंपनी पाटील बंधू याची पूजा करतोय। साधारण ही आमची 4थी पिढी आहे। त्याच्या अगोदर किती पिढ्या झाल्या ते माहीत नाही। आजोबा, पंजोबा, वडील आणि मी, साधारण 150-200 वर्षाचा इतिहास आमच्याकडे आहे। याचं पूर्वी एक देवस्थान आवऱ्याला आहे, आवरा गोठणं ना उरण येथे आहे। दुसरा भाग इथे आहे अशी आख्यायिका आहे। 12ही महिने या पाताळगंगेला पाणी असतं। महाशिवरात्रीचा मोठा उत्सव पूर्वापार इथे साजरा केला जातो। रामनवमी, हनुमान जयंती उत्सव इथे जोरात केले जातात। गंगा दशहरा 8 दिवस आम्ही गंगेची संध्याकाळी आरती करतो। श्रावणामध्ये पहिल्याच दिवशी इथे पारंपरिक 70-75 वर्ष हरिनाम सप्ताह चालतो, जेणेकरून वर्षभरातले जे सर्व धार्मिक उत्सव असतात ते मोठ्या उत्साहाने सर्व गावकरी, ग्रामस्थ, आमची जी बाहेर मंडळी आहेत ती सुद्धा येऊन सहभागी होतात, साजरे करतात। पूर्वापार या देवाची सेवा करणं, पूजा करणं, दिवाबत्ती सर्व आम्ही पाटील 3 कुटुंब आहेत। एक वर्ष आमच्याकडे असतं। वड पौर्णिमेला एक भावाकडे येतं, दुसऱ्या वड पौर्णिमेला दुसऱ्या भावाकडे, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या भावाकडे, अशी चैन सातत्यानं पूर्वापार चालत आलेली आहे। जेणेकरून या सिद्धेश्वर देवस्थानचं महात्म्य राखण्याचं काम हे स्वयंभू देवस्थान असल्यामुळं महिलांना इथे प्रवेश नाही आहे, बाहेरून दर्शन आहे। आपल्याला पुरुषांना सुद्धा ओल्या अंगाने कपडे काढून, कमरेखालचे वरचे कपडे, बेल्ट तांबड्याचा असेल किंवा वरचे वस्त्र काढून दर्शन आहे। ती परंपरा जोपासण्याचं काम आम्ही सर्व पाटील कंपनी पुजारी इथे करतोय सातत्यानं। आता बरेचसे तुमच्यासारखे मंडळी इथे येतात। यूट्यूबमध्ये आता बरेचसे लोकांना याचा प्रसार झालेला आहे। त्यामुळे या वर्षभरात गेलेला प्रसार झाल्यामुळं खूप भाविक इथे येत असतात। त्यांची सेवा उत्तम रीतीने करण्याचं टापटीप आम्ही सकाळी 6 वाजता मंदिर उघडतो। संपूर्ण परिसराची साफसफाई, दिवाबत्ती वर्षभर सातत्यानं 365 दिवस न चुकता आम्ही करतो। एखाद्या कुटुंबाला अडचण आली तरी दुसरा येऊन करतो। त्याचा खंड आम्ही आजपर्यंत कधी पाडून दिलेला नाही। सातत्यानं या देवाचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा। बरंच तुम्ही आज यूट्यूबमध्ये इथे आलात, माझी मुलाखत घेतली, मनापासून तुम्हाला देवस्थानच्या वतीनं धन्यवाद देतो। आणि याचा असाच प्रचार होऊन जास्तीत जास्त भाविक इथे येऊन याचा प्रसार व्हावा आणि याचं महात्मा टिकून राहावं हीच सिद्धेश्वराने प्रार्थना करतो आणि थांबतो। थँक्यू।